हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेची मॉर्निंग आहे आणि मॉर्निंगचा हा माझा किचन असा आहे. तर याचं कारण असं की सॅटर्डेला सुद्धा मिस्टरांचं ऑफिस असतं आणि मग सकाळचं त्यांचं ब्रेकफास्ट आणि लंच सगळं काही प्रिपेअर करावं लागतं. शिवाय मुलींचंही ब्रेकफास्ट, त्यांचं दूध सगळं काही प्रिपेअर करावं लागतं आणि त्यामुळे हे किचनची एकंदरीत अवस्था ही अशी होऊन जाते. तर मी आता आली आहे किचन आवरायला, मॉर्निंग किचन क्लिनिंग करायला. सो म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते, गप्पा मारते आणि माझं एव्हरीडे डेली बेसिसवर मी माझं किचन कसं आवरते, म्हणजे बेसिकली माझं किचन काउंटर टॉप कसा अरेंज करते ते मी तुमच्याशी शेअर करते. तर फर्स्ट ऑफ ऑल मी काय केलं, जेवढी खरकटी आणि घाणेरडी भांडी होती ती सगळी मी सिंकमध्ये घातली आहे आणि भाजी काढून घेतली आहे छोट्याशा डब्यामध्ये, कारण की ती तेवढीच शिल्लक होती. आणि ही जी जाळीमध्ये भांडी आहेत ना, ही रात्री घासलेली आहे, पण ती मी सकाळी नाही लावत, कारण की सकाळी मुली आणि मिस्टर झोपलेले असतात तर भांड्यांच्या आवाजाने झोपेत इरिटेड होतो माणूस. म्हणजे मलाही पर्सनली नाही आवडत, त्याच्यामुळे मग मी ती नाही लावत. तर मग मी यावेळेला जेव्हा दुसरी भांडी घासायला घेते ना, त्याच्या आधी मी ही भांडी लावून घेते. मग तोपर्यंत मी ही जाळी खाली वगैरे ठेवते आणि माझी कामं करून घेते. सो आता मला ती लावायची होती म्हणून मी ती ओट्यावर घेतली. तर हे पहा, सगळी मी भांडी लावून घेतली रात्री घासलेली आणि आता ही सगळी भांडी मला घासायची आहे. त्यापूर्वी मी इथे गॅस आणि ओटा आपला क्लीन करून घेते. तर सकाळीच इथं ना माझ्याकडून थोडंसं दूध उतू गेलं होतं, तर काही नाही, आपलं जे लिक्विड असतं त्याने ते लगेच निघून जातं. सो जास्त स्क्रब घासायची पण गरज नाही पडत, खूप इझिली. तर इथे ना मी शक्यतो लिक्विड सोपच यूज करत असते गॅस आणि किचन ओट्यासाठी, पण हल्ली मी भांड्यांना पण यूज करते. सो छान निघतात, चमकतात भांडी. म्हणजे साबणाचं एक आहे ना असं थर असतो मला असं वाटतं भांड्यांवर, जे की आपण जेव्हा लिक्विड सोप वगैरे यूज करतो ना तर तेव्हा ते नाही होत. त्यामुळे मग मी लिक्विड यूज करते. म्हणजे गॅस आणि ओट्यासाठी तर मी आधीपासूनच यूज करायचे, पण आता हल्ली भांड्यांसाठी पण मी यूज करते तेच. सो येस. आणि जी गॅसची बटणं असतात ना, तीही मी एकदम असं कापड आत वगैरे घालून क्लीन करून घेत असते आणि मग शेगडी आपली मस्त चकाचक होते, ओटा पण चकाचक होतो. तुम्ही पाहू शकता किती कमी वेळात आणि कमी मेहनतीत माझं हे झालं आहे. खरं तर मी क्विक होईल ना अशीच कामं करत असते, फार तामझाम वाढवत नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे माझ्या 2 लहान मुली आहेत. मला घर, त्यांचं स्वतःचं, त्यांचं आणि माझं स्वतःचं असं सगळं काही मॅनेज करायचं असतं, एकूणच सगळं. त्यामुळे मी शक्यतो आटोपती कामं घेत असते. तर हे पहा, ही जी जाळी आहे ना माझी, तर ही पण मी वीकमधनं एकदा घासत असते, कारण की जाळी ही खिडकीजवळच ठेवलेली असते. तर त्याच्यामुळे त्याच्यावर बरीच धूळ असते. तर रोज मी अशीच धुवून घेते भांडे ठेवायच्या आधी, पण वीकमध्ये एकदा शक्यतो सॅटर्डे किंवा संडे किंवा ज्या दिवशी मोकळा वेळ असेल तेव्हा मग मी थोडीशी घासून घेते. आणि येस, तर घासून मी इथेच ही धुवून घेते पटकन आणि अगदी मिनटातच ती चकाचक होऊन जाते. सो येस, तर आता इथे माझी जाळी घासून झाली आहे आणि आता ही जी भांडी आहे ती फटाफट मी घासून घेते. आणि म्हणजे फार पण नाही आहेत ही भांडी, अगदीच भाजी चपातीची आणि ब्रेकफास्टची आणि दुधाची चहाची एवढीच आहेत. पण कसं होतं, दिवसातनं 2दाच मी भांडी घासते ना, म्हणजे एकदा आत्ता मी तुम्हाला दाखवते तेव्हा सकाळी आणि एक रात्रीच्या जेवणानंतर. तर ही पूर्ण जाळी ना भरून जाते, एवढी भांडी निघतात. मलाही प्रश्न पडतो बऱ्याचदा, पण मला प्रत्येक गोष्टीसाठी वेगळं भांडं काढायची सवय आहे आणि माझ्या मुलींनाही तीच सवय लागली आहे. बऱ्याचदा तर त्या खेळण्यासाठी पण माझीच भांडी घेऊन जातात, जसं की आपले ग्लासेस असतात, प्लेट्स असतात, वाटी असते, सगळं काही, चमचे, सगळं काही त्या काढून काढून घेऊन जातात आणि त्यामुळे ही एवढी भांडी पडतात. एनिवेज, आता बोलता बोलता भांडी घासून झाली आणि हे लास्ट फक्त राहिलं होतं, तर तेवढं सगळं क्लीन करून घेते. आणि भांडी सगळी घासून झाल्यानंतर आपला सिंक जो आहे किंवा सिंकच्या जवळचा एरिया तोसुद्धा मी सगळा क्लीन करून घेते. आणि तुमच्या सिंकमध्ये ना ही माझी जाळी आहे ना तशीही नक्की ठेवा, कारण ह्या जाळीचा ना खूप उपयोग पडतो. सगळा बारीक सारीक कचरा पण त्या जाळीमध्ये अडकतो आणि तो आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो आणि याच्यामध्ये ना, याच्यामुळे पाईपमध्ये घाण नाही जात आणि लिकेज, ब्लॉक वगैरे होण्याचे चान्सेस कमी असतात. तर हे पहा, आता माझं सिंक एरिया पण क्लीन झाला आहे आणि ज्या घासण्या, जे नॅपकिन, जे काही गोष्टी मी इथं यूज केल्या होत्या सगळ्या क्लीन करून घेतल्या आणि एंडिंगला मी माझे हँड पण छान असे वॉश करून घेतले हँडवॉशनी. आणि येस, दॅट्स इट. एवढं सोपं आणि म्हणजे सोपं आहेच, रोजचं रुटीन असल्यामुळे आपल्याला ते सोपंच आहे. तर
हे सगळं काम केल्यानंतर एकंदरीत आपला किचन आणि ओटा असा दिसतो आणि दिवसभरासाठी असं मन प्रसन्न होतं ह्याला बघून. कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय.